मुस्लिम मोर्चा आरक्षण याची मागणी एकच आहे की आम्हाला जे अनुसूचित जाती जमाती आहेत, जे ओबीसी वर्गाच्या श्रेणीमध्ये येतात, त्यामध्ये आम्हाला 5% आरक्षण दिलं होतं. ते 16 मार्च 2026मध्ये फडणवीस सरकारने ते रद्द केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्हाला मुस्लिम आरक्षण याच्यासाठी पाहिजे की शैक्षणिक, सामाजिक आणि त्यांची जी आहे पोझिशन सुधारण्यासाठी ते आरक्षण दिलं जाते. पण काय झालं माहिती आहे का, सध्या आता ते आरक्षण नसल्यामुळे जे शैक्षणिक आहे, जे आमच्या मुस्लिम समाजासाठी जे आम्हाला करता येईल किंवा सरकारकडून आम्हाला जी सुविधा मिळणार होती ती मिळत नाही आहे. आणि आज काय आजची परिस्थिती तुम्ही बघितली असेल की सोशल मीडियावर किती प्रमाणात आणि अत्याचार तर वाढलाच आहे, पण धार्मिक किती तेढ निर्माण होत आहे. आणि यातून जर आम्हाला जर पुढं जायचं असेल तर काही लोक आहेत की काहीतरी मदत काढतात आणि आम्हाला अडवलं जाते. मग आम्हाला जर मुस्लिम समाजाला पुढं जायचं असेल तर आम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे शिक्षण. आणि जर शिक्षणामध्ये आम्हाला 5% आरक्षण जे कोर्टाने दिलं होतं, पण या फडणवीस सरकारने ते रद्द केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, तामिळनाडू आहे, केरळ आहे आणि नंतर कर्नाटक आहे, या ठिकाणी 5-5%, 4%, 3.5%, 12% सेवा आयोग आहे, त्यांना केरळमध्ये 12% आरक्षण दिलेलं आहे. तर मग मला काय वाटतं की मग मुस्लिमाला 5% आरक्षण का दिलं जात नाही आहे? कारण आजचा मुद्दा आहे तो फक्त आरक्षणाचा आहे. आणि आम्हाला मुस्लिम समाजाला जर पुढं जायचं असेल तर सगळ्यात मोठ्या हत्यार ते आहे शिक्षण. आणि जर आम्ही शिक्षणाने पुढं जातो तर आम्हाला वाटते की शैक्षणिक जे आरक्षण आहे ते आमची मागणी पूर्ण केली पाहिजे या सरकारने. मी एवढं सांगेल की इथं सर्व आलेले, इथे सगळ्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे धन्यवाद. इथं सर्व आम्ही तर रस्त्यावर उतरणारच आहोत, कारण आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करण्यासाठी आम्ही पाठीमागे हटणार नाहीत. भले आज तुम्हाला हजारोमध्ये संख्या आहे, लेकिन दुसऱ्या वेळेस तुम्हाला लाखो करोडोमध्ये आमचे मुस्लिम बांधव हे रस्त्यावर उतरलेले दिसतील, त्यात महिला सुद्धा येतील. हे आणि तुम्हाला माहीत आहे की आज आम्हाला जर शिक्षणाचं आरक्षण नाही मिळालं तर आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार, मंत्रालयासमोर आम्ही धरणे देणार.